हॅलो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आज मी माझ्याच कथेचा रिव्ह्यू घेऊन आली आहे. नाही नाही नाही, नेहमी फक्त माझ्याच कथांचा रिव्ह्यू नसणार आहे. मी प्रतिलिपीवरच्या सगळ्या कथांचा रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्या खूप छान आहेत पण तुम्हाला माहिती नाही आहे कदाचित. हो, पण ही माझी कथा या माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ती खूप छान झाली होती आणि ती सर्वांनी वाचावी, ती सर्वांपर्यंत पोहोचावी असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी या कथेचा रिव्ह्यू घेऊन आली आहे. तर 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 ही कथा होती एक रंग मैत्रीचा. मैत्री खूप सुंदर नातं. तुम्ही कितीही वयाचे का असेनात, पण मैत्री महत्त्वाची असते. आयुष्याच्या सगळ्या वळणांवर साथ देणारी, कधीच हात न सोडणारी आणि कायम तुमच्यासोबत राहून तुमच्या आयुष्याला एका जागी साचू न देता खळखळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्हाला स्वच्छंदी जगायला शिकवणारी अशी मैत्री. मैत्री ही किती गोड नातं आहे हे शिकवणारी ही कथा. तर या कथेत मायरा आणि आदिती मेन रोलमध्ये होत्या. ह्या दोघींची मैत्री अशीच काही असते बरं का. मायरा थोडीशी श्रीमंत घरात वाढलेली असते, अल्लड आणि किंचित आगाऊसुद्धा असते. पण आदिती मात्र नेमकी याच्या विरुद्ध असते बरं का. ती गरिबीत वाढली असल्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करून वागणारी अशी मुलगी आहे. खूप शांत सोज्वळ मुलगी. आणि यांची मैत्री म्हणजेच अगदी जीवापाड, अलवावर जपलेलं पाणी. मग आदितीला काही त्रास होत असेल तर मायरामध्ये पडणार नाही असं कसं होईल? असं होऊच शकत नाही. आणि अशाच एका प्रसंगात आदितीला त्रास देणाऱ्या आमदाराच्या मुलाला धडा शिकवायचं मायरा ठरवते. आणि हा विचार करू त्याला एका गार्डनमध्ये बोलावते. तिने एक प्लॅन आखलेला असतो. त्याच्यासोबत प्रँक करायचं ठरलेलं असतं. त्याला प्रँक करायचं ठरवलेलं असतं, घाबरवायचं फक्त एवढंच ठरलेलं असतं. पण हुशार आमदाराचा मुलगा त्यांचा प्लॅन जाणून असतो. तो त्यांच्यावरच तो उलटवणार असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. तिथं काहीतरी वेगळंच घडतं आणि आमदाराच्या मुलाचा खून होतो. समोर त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून मायरा घाबरते. आदिती मायरांना कळतं आपण आता यामध्ये बेकार फसणार आहोत. त्या प्रचंड घाबरतात आणि पळून जातात. पोलीस आता खऱ्या खुनाच्या मागावर असतो. त्यांना ही बातमी देखील मिळालेली असते, कारण कॉलेजमध्ये पोलीस पोहोचतात. त्या तिथून पळून जातात आणि एका मॉलमध्ये जेव्हा जातात तेव्हा एका व्यक्तीच्या कारमध्ये बसतात. ती कार असते हर्षची. हर्ष आपल्या कथेचा नायक. त्याला मदत मागून मायरा आणि आदिती आहे ना त्याच्या घरी पोहोचतात, जिथं तो त्याच्या मित्रासोबत राहत असतो. जो मित्र पोलीस इन्स्पेक्टर असतो, त्याचं नाव असतं आरव. तर तोही त्यांची या केसमध्ये मदत करायची ठरवतो आरवच्या मदतीने. तो आरवला त्यांची भेट घडवून देतो. केसमध्ये बऱ्याच क्लिष्ट गोष्टी असतात ज्यापर्यंत पोहोचता येत नसतं, आणि त्यापर्यंत पोहोचता पोहोचता मायरा हर्षच्या प्रेमात पडते आणि आदिती आरवच्या. तर आरव आणि आदितीचं तर जमतं, कारण मायरा त्या दोघांना हेल्प करते. पण मायरा आणि हर्षच्या बाबतीत तिचे डॅडमध्ये येतात. त्यालाही काही स्ट्रॉंग कारण असतात. रागाच्या भरात त्यांना हर्ष तर मान्यच नसतो. रागाच्या भरात ते तिला परदेशात पाठवून देतात. तर ही आमदारांची केस पुढे जाऊन कशी सोडवली जाते? मायराच्या डॅडला हर्ष का आवडत नसतो? मग ते मायरा आणि हर्षचं लग्नासाठी तयार होतील का? त्यांचं लग्न होतं का? शिवाय हे सगळं होत असताना मायरा आणि आदितीच्या मैत्रीमध्ये कितीतरी पेच प्रसंग येतात. त्यांना त्यांच्या मैत्रीच्या प्रसंगातून जावं लागतं. आणि तरीही त्यांची मैत्री शेवटपर्यंत कशी एकमेकांची साथ देते हे या कथेत आहे. हेच जाणून घ्यायचं असेल तर कथा तर पुढे तुम्हाला वाचावी लागेल. जर या कथेचा रिव्ह्यू ऐकून तुम्हाला ही कथा वाचावी अशी वाटत आहे तर मी या कथेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक तुम्हाला डायरेक्ट प्रतिलिपीवर घेऊन जाईल आणि तिथे तुम्ही माझी कथा वाचू शकताय. तर ही कथा आवडली असेल, ह्या कथेचा रिव्ह्यू आवडला असेल
तर माझ्या या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कथा आवडली असेल तर हा कथेचा रिव्ह्यू तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा माझा VAG ऑडिओज यूट्यूब चॅनल आणि ऐकत रहा कथा माझ्याच आवाजातील. थँक्यू सो मच.